पुण्यातील प्रभाग क्रमांक 33 मध्ये धायरी गावात तणाव पाहायला मिळतोय। भाजपचे किशोर पोकळे आणि अपक्ष राहुल पोकळे यांच्यामध्ये मारहाण झाल्याची घटना घडली आहे। तेव्हा महानगरपालिका या अनेक वर्षानंतर होत असल्यानं ज्या निवडणुकांकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून पाहिलं जातं, या निवडणुकीचे अनेक रंग या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले। आणि आज प्रत्यक्ष मतदान होत असताना देखील अनेक मतदान केंद्रावर राडा झाला, हाणामारी झाली, पैसे वाटपाचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। बोगस मतदारांचा देखील मुद्दा उपस्थित झाला आणि त्यातलीच अशीच एक घटना ही पुण्यातील प्रभाग क्रमांक 33 अर्थात धायरी गाव, याच गावामध्ये काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। भाजपचे किशोर पोकळे आणि अपक्ष राहुल पोकळे यांच्यामध्ये ही मारहाण झाल्याचं समजतंय। पैसे वाटपातून हा सगळा राडा झाला असं समजतंय। काय नेमकं घडलंय आपल्याला मिकी सांगतोय। मिकी, काय नक्की घडलंय या दोन पोकळेंमध्ये? जर आपण बघितलं तर पुण्यातील अनेक मतदान केंद्राच्या बाहेर असाच काहीसा गोंधळ पाहायला मिळतोय। काही ठिकाणी पैशाचा पाऊस पडतोय, म्हणजे अर्थात मतदारांना पैसे दिले जात आहेत, वाटप होत आहेत असं विरोधकांकडून आरोप होतोय। आणि दायरीमध्ये असाच प्रकार मतदान केंद्राच्या अगदी काही अंतरावर त्या ठिकाणी घडत होता। आणि त्यामुळे जे भाजपचे उमेदवार आहेत किशोर पोकळे आणि अपक्ष उमेदवार राहुल पोकळे यांच्यामध्ये त्या ठिकाणी वाद झाला, बाचाबाची झाली। एवढंच काय तर थेट धक्काबुक्की त्या ठिकाणी झालेली आहे। पोलीस यांना सोडवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि हा सगळा प्रकार तिथं रेकॉर्ड झालेला आहे। अर्थात हे सगळे उमेदवार आहेत अशा पद्धतीने मतदान केंद्राच्या बाहेर राडा करताना दिसत आहेत। ज्या ठिकाणी मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत, मात्र दुसरीकडे जे उमेदवार रिंगणात आहेत तेच एकमेकांना धक्काबुक्की मारताना दिसत आहेत। अशा पद्धतीने पुण्यातील अनेक मतदान केंद्राच्या बाहेर सध्या परिस्थिती पाहायला मिळते। आता शेवटचे काही तास उरलेले आहेत आणि त्यामुळे असा गोंधळ अनेक ठिकाणी सध्या पाहायला मिळतोय। दीपक, मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।